आपण करतोय गोडा मसाला, घरगुती ब्राह्मणी गोडा मसाला. आणि खास स्पेशल सगळे वस्तू जे जिन्नस आहेत ते पूर्ण चुलीवर इथे भाजून सगळं स्पेशल करणार. त्याच्यातले एक एक पदार्थ तुम्हाला दाखवतो. हे असे सगळ्या प्रकारचे पदार्थ इथे ठेवलेले आहेत. हे इथे डिश मध्ये हळद बारीक केलेली आहे, हळकुंडाची, वेलची, जायफळ, खसखस, हिंग, तमालपत्र, दालचिनी, मिरची, दगडफूल, मिरी, जायपत्री, जायपत्री, दगडफूल नव्हे, जावित्री. त्याच्यानंतर लवंग, जिरे, शहाजिरे, तीळ, आणि हे वेलदोडे आणि चक्रफूल असे हे सगळे पदार्थ आहेत. आणि ते धणे असे सगळे आता क्रमाने एक एक भाजून घेणार. जे सुके बिना तेलाशिवायचे आहेत ते पहिले भाजून घेणार आणि मग जरा जरा तेल घालून बाकीचे पदार्थ भाजून घेणार. धण्यांचा हा असा कलर झाला की हे भाजलेले आहेत. सुगंधही छान येत आहे. साधारण हे माप आहे, हे तुम्हाला सांगतो, 1/2 किलो धणे. आणि हे जवळजवळ सगळं साहित्य 10-10 ग्रॅमच्या हिशोबात घेतलेलं आहे. 10-15 ग्रॅम 10-15 ग्रॅम असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यात फक्त साधं जिरं आहे, ते जवळजवळ 20 ग्रॅम वगैरे आहे. बाकी सर्वसाधारण सगळं 10-10 ग्रॅमच्या मापात आहे. आता कढईमध्ये खसखस ती भाजून घ्यायची जरा चांगली व्यवस्थित. उजव्या हाताचे सवय असल्यामुळे आता खसखस भाजली कसं आहे कसं समजणार, तर हा बघा असा बारीक बारीक आवाज येतोय बघा. याचा अर्थ ती खसखस भाजून झालेली आहे. ती आता इथे धणे ठेवले आहेत त्याच्यावरच होतणार, कारण हे सुकं सगळं भाजलेलं आहे. जे तेला शिवायचं आहे ते सगळं पहिलं भाजून घ्यायचं आणि मग तेलात ते पदार्थ भाजायचे, म्हणजे ते एक हे लिंक बरी पडते. आता तीळ, पांढरे तीळ, ते पण तसेच पडण्याचा आवाज आला की ते पण भाजलेले आहे तसं समजायचं. असा आवाज आला की समजायचं की तीळ भाजत आलेले आहेत. हे सगळे सुके बिना, मगाशी सांगितलं तसं बिना तेलात ते जेवढे भाजलेले आहेत ते सगळे इथे एकाच ठिकाणी आता पदार्थ आहेत. ते सगळे तेलात भाजायचे, जरा जरा, खूप नाही, थोड्या थोड्या तेलाने भाजून घ्यायचे. हिंग, हा खड्याचा हिंग आहे, तो आता भाजून घ्यायचा. हे बघा असा मस्त आहे की थोडक्यात हिंग तळल्यासारखा घ्यायचा करून, कारण तो जरा खडा असल्यामुळे व्यवस्थित भाजला पाहिजे, कच्चा राहता नाही. मग असा व्यवस्थित अगदी तेलात हे करून घ्यायचा. बघा आता कलर पण बदललाय त्याचा. आता हळद, कारण ती पण कडक असते ना तुकडे, त्यामुळे ते पण म्हणजे जास्त जे भाजलं पाहिजे ते सगळी कडकवाली ती पहिली सगळी भाजून घ्यायची आणि मग कमी तेलात जे कमी कमी भाजलं जातं ते नंतर घ्यायचं. तळून भाजून काढलेला आहे. सुंदर पैकी छान सुगंध येतोय भाजलेल्याचा. हे बघा हळद भाजून झाली. जर आमचं विस्तव जास्त झाला आणि थोडीशी अति खमंग झाली ती. आता जायफळ घातलेलं आहे भाजायला. सुंदर पैकी
आता आपण त्याला मसाला वेलची घातली बघा, ती भाजून घ्यायची. हे बघा, ही अशी भाजले म्हणजे आता बघा केवढी झाली ती फुलून. अशा प्रकारे एक एक पदार्थ आपण बघू शकता की भाजल्यानंतर त्यांचा कलर पूर्णतः बदलतो. आता हे चक्रफूल, ही जायपत्री, काही जण सावित्री काय जावित्री काय म्हणतात त्याला. जायफळाच्या बाहेरचं साल. तर आपण लवंग घातलेली आहे, लवंग ती पण तडतडते अशी. ते बघा, तडतडली की समजायची झाली. चुलीवर मसाले भाजताना इथे तुम्हाला एक्सपर्टगिरी जास्त गरजेची आहे, नाहीतर तुमचा मसाला जळू शकतो. कारण गॅसवर आपण कमी जास्त फ्लेम करू शकतो. चुलीवरचा मसाला त्यानेच करायचा ज्याला चुलीची सवय आहे, त्यानेच. नाहीतर बाकीच्या सर्वांना सूचना, त्यांनी गॅसवरच आपल्या फ्लेमवर ठेवून कमी जास्त करूनच ते भाजायला चांगलं. आता मिरी घातलेली आहे, मिरी, काळी मिरी. हा मसाला बघताय ना, त्यातले काही पदार्थ हे आमच्या घरचे, आमचे स्वतःचे आहेत. त्याच्यातली हे काळी मिरी, त्यानंतर इथे ही दालचिनी दिसते ती, ही तमालपत्र, या अशा ठराविक गोष्टी ह्या आमच्या घरच्याच आहेत. त्याच्यानंतर इथे थोड्याशा काही तुम्हाला मिरच्या दिसतील बघा, ह्या पण आमच्या घरच्या मिरच्या आहेत. त्यानंतर हे जायफळ आहे, ते आमच्या मावशीकडचं आहे जायफळ, त्यांच्याकडे झाड आहे. ते भाच्याला भेट म्हणून देतात. ती मिरी भाजून झालेली आहे. चिनी, ही आमची कढई, खास स्पेशल लोखंडी कढई आहे. छोटेखानी काही तळसाण करायची असेल, काही फोडण्या करायच्या असतील, काही असे पदार्थ भाजून घ्यायचे असतील तरी बरी पडते. म्हणजे अशी तुम्हाला दिसली तरी अगदी छोटी नाहीये, साधारण 1/2 किलो पदार्थ त्याच्यात येऊ शकतो अशी साईजची आहे. हे बघा, ही दालचिनी भाजून झालेली आहे. साधारण गोड्या मसाल्यामध्ये 13, 14, 15 पदार्थ साधारण पडतात. हे आम्ही सुकं खोबरं घालत नाही, काही जण सुकं खोबरं पण घालतात. सुकं खोबरं घातलं की काय होतं, तो कमी दिवसांसाठी वापरू शकतो, म्हणजे 1-2-3 महिने वगैरे. सुकं खोबरं नाही घातलं तर तुम्ही वर्षभर सुद्धा फक्त तो साफ स्वच्छ जागेत आणि वेगवेगळा काढून घ्यायचा, बुचकवायचा नाही, की तो खूप चांगला राहतो. त्यानंतर कोरड्या हाताने, म्हणजे अजिबात त्याला ओलसरपणा, पाणी कुठे लागता कामा नाही, तर मग तो तुमचा किमान 1-1.5 वर्ष सुद्धा मसाला चांगला राहतो. फक्त तो आपण वेगळ्या छोट्या डब्यात काढून घ्यायचा आणि वापरायचा, तो खूप चांगला राहतो. आता तमालपत्र घातलेलं आहे, पण परतून घ्यायचं जरासं. हे सगळे पदार्थ भाजून घेतले की त्याची चव पण वेगळी येते आणि वाटायला बरे पडतात कुरकुरीत झाल्यामुळे.
आणि तेलात भाजल्यामुळे असे नुसते सुके भाजल्यामुळे त्याचा जो चव आहे खमंगपणा तो सुंदर येतो. काही त्याच्यानंतर आता आपण इथे ही साधी वेलची आपली जी ह्याच्यात वापरतो, हिरवी वेलची गोड पदार्थात वापरतो ती ही वेलची. मगाशी आपण बघितली ती मसाला वेलची, ही साधी वेलची. ही बघा ही मसाला वेलची. ही पण भाजून झालेली आहे. साधं जिरं, घोडा मसाला म्हणजे कौशल्य काय आहे तर हे भाजणं ना, हे मोठं कौशल्याचं गोष्ट आहे. हे पदार्थ व्यवस्थित भाजले चांगले खमंग की त्याची चव जी आहे ती सगळं त्याच्यावर भाजण्यावर अवलंबून आहे. एखादा पदार्थ तुमचा जर कच्चा राहील तर चालणार. बघा अशा प्रकारे हे जिरं भाजून झालेलं आहे. मी जरा माझा मोबाईल चुलीजवळ जास्त गेल्यामुळे ओव्हरहीट जाऊन व्हिडिओ जरा बंद झाला. हे पण जरासं तडतडतं थोडंसं, ते तडतडलं की भाजलं त्यानंतर खमंग वास पण येतो, त्याचा रंगही बदलतो. आता घालायच्या आहेत ह्या मिरच्या, त्या पण व्यवस्थित भाजून घ्यायच्या खमंग, ते थोडं चवीसाठी. आणि मग सगळं झालं की मिक्सरला लावताना एक थोडं, खूप असं नाही, थोड्या प्रमाणात मीठ घालायचं 2 चमचे, आणि मग मिक्सरला लावून बारीक पावडर करायची. बघा ह्या अशा मिरच्या भाजून घ्यायच्या. हे बघा आता मस्तपैकी भाजलेल्या आहेत मिरच्या, फुगून टमटमीत झाल्या. हे आता शहा जिरं, हे काय खूप जास्त भाजायला लागत नाही, बारीकच असतं ते. जी कढई गरम असते त्याच्यात बऱ्यापैकी भाजलं जातं. ते असं थोडक्यात म्हणजे राहिलेलं तेल असतं ते ह्या शहाजिऱ्याने सगळं पुसून घेतल्यासारखं करायचं, जरासं परतवायचं. त्या गरम ह्याच्यातच ते भाजलं जातं. आणि असं सगळं भाजून झालं की जरासं 2 चमचे एवढ्या याला मीठ घालून हे भाजून घ्यायचं सगळं. आपलं वाटून घ्यायचं, भाजून नव्हे, मिक्सरला. आता तुम्हाला नंतर डायरेक्ट मिक्सरला मसाला तयार झालेला तो तुम्हाला दाखवेन. अशा प्रकारे सुक्या मिक्सरच्या भांड्यात तो सगळा मसाला वाटायचा. या असा तयार झाला आपला मसाला. ब्राह्मणी गोडा मसाला, ब्राह्मणी गोडा मसाला तयार झाला. सुंदरपैकी सुगंध घमघमाट सुटलेला आहे, छान.